काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय कोल्हापूरमधील एका घटनेत आला आहे। शिरोळ तालुक्यात राहणाऱ्या एका 11वीत शिकणाऱ्या मुलाने घरात वाद झाला म्हणून रागारागात तो बाहेर पडला। पुढे काय झालं पहा। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील शिरढोण इथं राहणाऱ्या आदित्य मोहन बंडगर याच्यासोबत घडलेली ही घटना आहे। आदित्य हा घरात एकुलता एक मुलगा आहे। 2 दिवसापूर्वी घरामध्ये किरकोळ कारणावरून घरात वाद झाला, त्यामुळे आदित्यला राग आला आणि तो घरातून बाहेर पडला। घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता तो पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावर त्याची चप्पल आढळून आली। त्यामुळे घरच्यांच्या मनात शंका आली आणि तातडीने पोलिसांना ही माहिती देण्यात आली। त्यानंतर व्हाईट आर्मीच्या मदतीने आदित्यचा शोध घेतला। धक्कादायक म्हणजे पंचगंगा नदीत मगरींचा मुक्त वावर होता। तब्बल 8 फुटांच्या मगरी तर पाहण्यास मिळाल्या। जेव्हा शोध मोहीम सुरू होती त्यावेळी मगरी आढळून आल्या होत्या। पहिल्या दिवशी बुधवारी 7 तास त्याचा शोध घेण्यात आला पण काहीच पत्ता लागला नाही। अखेरीस अभिजित चव्हाण आणि सागर सुतार यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने देखील आदित्यला शोधण्याचा प्रयत्न केला। एकदा दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यचा शोध घेण्यासाठी बोट निघाली। बोटीने अखेरची फेरी मारण्यात जात असताना अचानक आदित्यचा आवाज कानी पडला। आदित्य आवाज ऐकून येताच सगळेजण आवाजाच्या दिशेने धावत सुटले। अखेर आदित्य हा नदी पात्रात जॅकवेल जवळ असलेल्या एका 25 फूट खोल खड्ड्यात पडलेला आढळून आला। मागील 5 दिवसांपासून आदित्य हा केंद्रामध्ये अडकून पडला होता। गावाला पाणी पुरवठा करणारी जॅकवेल पंचगंगेत याच जॅकवेल जवळ नेहमी मगरीचा वावर असतो। आदित्य 5 दिवस तिथे अडकून पडला होता। भुकेने व्याकुळ झालेल्या आदित्यनं अक्षरशः चिखल खाऊन भूक भागवली। लोकांच्या इथं अशा कमेंट्स येत आहेत की आपल्या मुलांचे नुसते लाड करत जाऊ नका, यामुळे असं घडत आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।